नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सासवडमध्ये। येथे 3 अतिशय पुरातन असे शिवमंदिरं आहेत। तर आज आपण ती शिवमंदिरं पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण संगमेश्वर मंदिर पाहणार आहोत, त्यानंतर चांगावटेश्वर मंदिर पाहणार आहोत आणि तिसरं नागेश्वर मंदिर। तर चला पाहूयात। करा आणि भोगावती या नदीच्या संगमावरती हे मंदिर वसलेलं आहे। हा उजव्या बाजूला जो लोखंडी पूल आहे ना, तो पार करून आपण मंदिरामध्ये येतो। ही उजव्या साईडची नंदीची मूर्ती पुरातन आहे असं म्हणतात। ही पुरातन मूर्ती आहे आणि समोरच त्यानंतर बनवलेली मूर्ती आहे। साधारण 800 ते 900 वर्षापूर्वीचं हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि याची प्रत्येक दगडाची रचना पहा कशी आहे। आणि नंदीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक आहे। त्याची डिझाईन खूप छान बनवली आहे। आतील दगडी खांबांची रचनासुद्धा खूप सुंदर केलेली आहे आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायच्या आधीचे हे जे खांब आहेत, जे चौकटी आहे, त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। हे पहा, हे पूर्ण सुंदर असं नक्षीकाम आहे आणि आतमध्ये संगमेश्वर महादेवाची पिंड आहे। एखादी पिशवी दोन नंबरला आपण पाहणार आहोत नागेश्वर महादेवाचं मंदिर, जे स्वयंभू आहे आणि संत सोपानदेवांची जिथे समाधी आहे त्याच्या समोरच हे मंदिर आहे। सोपानदेव समाधी घ्यायच्या आधीपासून हे मंदिर इथे आहे आणि आतमध्ये हे संगमनेरचे दगड आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले जे काव्य आहेत ते सर्व इथं कोरलेले आहेत। त्यांनी लिहिलेले अभंग, रचलेले अभंग। आणि समोरच ह्या गाभाऱ्यामध्ये ही स्वयंभू नागेश्वर महादेवाची पिंड आहे। तिसरं मंदिर आपण पाहतोय चांगावटेश्वर महादेवाचं, जे संगमेश्वरपासून काही अंतरावरती आहे। कापूर होळ्याला जो रोड जातो त्या साईडला हे मंदिर आहे। अतिशय पुरातन असं मंदिर आहे। चांगदेवांनी याची निर्मिती केली असं म्हणतात। मंदिरामध्ये आलो आपण। हे डाव्या साईडला ज्योतस्तंभ आणि समोर हे मंदिर अतिशय सुंदर असं कोरीव मंदिर आहे आणि मंदिराचा नंदी महाराजांची मूर्ती ही बाई खूप मोठी आहे। संगमेश्वर महादेवाच्या जशी नंदीची मूर्ती तशीच आहे आणि आतमधले खांबसुद्धा कोरीव आहेत। थोडेफार मिळते जुळते आहेत संगमेश्वर मंदिराशी। आणि ही चांगावटेश्वर महादेवाची पिंड।
तर मित्रांनो, असा हा ऐतिहासिक वारसा आपल्याला सासवडमध्ये बरीचशी पुरातन अशी महादेवाची मंदिरं आहेत. तर त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. तर त्यांच्या लिंक मी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर ते जरूर पहा. धन्यवाद.